नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण या यूट्यूब चॅनलवरती राज्यसेवा मुख्यचे चारही पेपर म्हणजे GS1, GS2, GS3 आणि GS4 या चारही पेपरचा संपूर्ण सिलेबस कंप्लीट करणार आहोत. आपण सुरुवातीला GS3 हा जो पेपर आहे त्यातील HR आणि HRD मधील HRD हा भाग जवळजवळ संपूर्ण कंप्लीट केला आहे. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. आतापर्यंत आपण 22 ते 23 लेक्चर या विषयाचे अपलोड केले. त्याचबरोबर आपण GS4 मधील इकॉनॉमिक्सची लेक्चर सिरीजसुद्धा सुरू केली आहे. असे स्टेप बाय स्टेप आपण GS1, GS2, GS3 आणि GS4 हे चारही विषय आपल्या यूट्यूब चॅनलवरती कंप्लीट करणार आहोत. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. प्रत्येक लेक्चरचे PDF हे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिले आहे. तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. राज्यसेवा मुख्यसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पुस्तकांची लिस्ट ही आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही ही पुस्तकं ॲमेझॉनवर सुद्धा अवेलेबल आहेत, तर तुम्ही तिथून परचेस करू शकता. तर आजपासून आपण राज्यसेवा मुख्यचा जो GS2 पेपर आहे म्हणजेच पॉलिटी आणि गव्हर्नन्स यातील गव्हर्नन्स ह्या भागाला सुरुवात करणार आहोत. त्यातील 7वा चॅप्टर आहे राजकीय पक्ष आणि दबावगट. तर राजकीय पक्ष आणि दबावगट या चॅप्टरवरती आतापर्यंत 2013 पासून 2019 पर्यंत किती क्वेश्चन विचारण्यात आले आहेत. तर 2013ला या चॅप्टरवरती 7 क्वेश्चन विचारले होते, 2014ला सुद्धा 7, 15ला सुद्धा 7 क्वेश्चन, 16ला सुद्धा 8 क्वेश्चन, 17ला 7 क्वेश्चन, 18ला 7 क्वेश्चन, तर 19ला 8 क्वेश्चन. म्हणजे जवळजवळ 7 ते 8 क्वेश्चन हे राजकीय पक्ष आणि दबावगट या चॅप्टरवरती राज्यसेवा मुख्याला विचारले जातात. तर सुरुवात आपण आजच्या लेक्चरला कोणकोणते पॉईंट बघणार आहोत. तर आपण हेराल्ड लास्कीनं राजकीय पक्षांबद्दल काय म्हटलं, लॉर्ड ब्राईसनं काय म्हटलं, त्याचबरोबर भारतातील पक्षपद्धतीची वाटचाल कशी झाली, केंद्रीय पातळीवरील आघाडी शासन कसं होतं, पक्षपद्धतीत कोणकोणते बदल झाले, पक्षपद्धतीमध्ये कोणकोणत्या उणीवा आहेत, त्याचबरोबर पक्षपद्धतीसमोर कोणकोणती आव्हाने व समस्या आहेत, या सर्वांचा अभ्यास आज आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर हेराल्ड लास्की हा राजकीय पक्षांबद्दल काय म्हणतो, तर आधुनिक राज्यसंस्थेमध्ये एकाधिकारशाहीपासून सुरक्षित राहण्याचा एक म्हणजे पक्षीय शासन होय. म्हणजेच लोकशाहीमध्ये पक्ष अनिवार्य आहेत असं हेराल्ड लास्कीचं मत होतं. हेराल्ड लास्की काय म्हणतो, तर आधुनिक राज्यसंस्थेमध्ये एकाधिकारशाहीपासून सुरक्षित राहण्याचा एकमेव मार्ग तो म्हणतो म्हणजेच पक्षीय शासन होय आणि लोकशाहीमध्ये पक्ष हे अनिवार्य आहेत असं प्रतिपादन कोणी केलं, तर हेराल्ड लास्कीने. तर लॉर्ड ब्राईस काय म्हणतो, तर पक्ष पद्धतीशिवाय प्रातिनिधिक शासन कसे असेल व कसे कार्य करेल असे कोणी दाखवून दिलं नाही. म्हणजे पक्षाशिवाय कोणीच असं दाखवून दिलं नाही की प्रातिनिधिक शासन कार्य करू शकतं. त्यामुळं पक्ष हे अनिवार्य आहेत, हेराल्ड लास्कीचं सुद्धा मत होतं. त्याचबरोबर लॉर्ड ब्राईसचं मत होतं की राजकीय पक्ष हे औपचारिक शासन व्यवस्थेचा भाग नसतात. राजकीय पक्ष हे औपचारिक शासन व्यवस्थेचा भाग नसतात, परंतु त्यांचं कार्य हे महत्त्वपूर्ण असतं असं मत हे लॉर्ड ब्राईसचं होतं. कोणत्याही देशातील प्रातिनिधिक शासन व्यवस्थेची कामकाज पद्धती तेथील पक्षपद्धतीच्या स्वरूपावर अवलंबून असते. लोकशाही शासन व्यवस्थेत राजकीय पक्षांना अनौपचारिकरित्या काम करणारी यंत्रणा म्हणून महत्त्वपूर्ण स्थान असते. म्हणजे लॉर्ड ब्राईस काय म्हणतो, तर राजकीय पक्ष हे शासन व्यवस्थेचा भाग नसतात, म्हणजे औपचारिकरित्या ते भाग नसतात, परंतु अनौपचारिकरित्या त्यांचं कार्य हे मोठं असतं. तर हेराल्ड लास्की काय म्हणतो, तर लोकशाहीमध्ये पक्ष हे अनिवार्य आहेत, पक्षाशिवाय कोणत्याही राजसंस्थेचं कार्य होऊ शकत नाही. म्हणजे राजसंस्थेमध्ये एकाधिकारशाहीपासून सुरक्षित राहायचं असेल तर पक्ष हे अनिवार्य आहेत असं हेराल्ड लास्कीचं मत होतं. तर लॉर्ड ब्राईस म्हणतो की राजकीय पक्ष हे शासन व्यवस्थेचा भाग नसतात, परंतु त्यांचं कार्य हे महत्त्वपूर्ण असतं. तर भारतातील पक्षपद्धतीची वाटचाल कशी झाली ती बघूया. भारतीय पक्ष पद्धतीचा विकास एक पक्षीय वर्चस्व ते बहुपक्षीय व्यवस्था असा झालेला आहे. म्हणजे सुरुवातीला एक पक्षीय व्यवस्था म्हणजे एकाच पक्षाचा कार्यकाळ किंवा एकाच पक्षाचं वर्चस्व होतं. त्यानंतर जसं कार्य उलटत गेलं तसं बहुपक्षीय आघाड्यांची व्यवस्था भारतामध्ये सुरू झाली. तर स्वतंत्र पक्षपद्धतीचे वाटचालीचे टप्पे कोणकोणते आहेत, तर सुरुवातीला आपण स्वातंत्र्यपूर्व काळात काय झालं ते बघूया. भारतात 1935 नंतर पक्षीय राजकारणाचा उदय झाला. काँग्रेसची यावेळी चळवळ आणि पक्ष अशी दुहेरी बांधणी आणि वाटचाल सुरू होती. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस चळवळी सुद्धा उभारत होती आणि पक्ष बांधणी अशी दोन्ही वाटचाल त्यांची चालू होती. याशिवाय मुस्लिम लीग, हिंदू महासभा, कम्युनिस्ट, स्वतंत्र मजदूर पक्ष हे पक्षसुद्धा अस्तित्वात होते. परंतु काँग्रेसमुळे त्यांचं कार्य जे इतर पक्ष होते स्वतंत्र लढ्याच्या सर्वसमावेशक स्वरूपामुळे या इतर पक्षांचं कार्य झाकवलं गेलं होतं. कारण काँग्रेस ही कायम आघाडीवर आणि पुढाकार घेणारी संघटना होती.
काँग्रेसच्या सर्वसमावेशक भूमिकेमुळे ती मध्यवर्ती राजकीय ताकद बनली होती. इतर सर्व पक्ष आणि गट हे काँग्रेस विरोधी होते. तर स्वातंत्र्योत्तर काळाचा कसा विकास झाला पक्षपद्धतीचा? 1947 ते 1967 मध्ये एकपक्षीय वर्चस्व होते, त्यालाच काँग्रेस व्यवस्था असेही म्हटलं जातं. कारण फक्त काँग्रेसचं शासन त्या काळात येत होतं. जास्त बहुसंख्य मतांनी काँग्रेस निवडून येत होती. 1947 ते 1967 दरम्यान एकपक्षीय वर्चस्व किंवा काँग्रेस व्यवस्था असं म्हटलं जातं. या कालखंडात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. तर विरोधकांची संख्या आणि राजकीय प्राबल्य फार कमी होते. दरम्यान त्या काळात 1947 ते 1967 दरम्यान 3 सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यामध्ये काँग्रेस पक्षाला जवळजवळ 40 ते 50% इतकी मतं मिळाली होती. तर साम्यवादी आणि समाजवादी या इतर पक्षांना 10% फक्त मिळाली होती. तर 1947 ते 1967 काळ हा एकपक्षीय वर्चस्व म्हणजेच काँग्रेस व्यवस्था म्हणून ओळखला जातो. त्यानंतर 1967 ते 1971 या काळामध्ये बहुपक्षीय पद्धतीकडे वाटचाल सुरू झाली. 1967च्या विधानसभा निवडणुकांमध्ये 8 राज्यांमध्ये काँग्रेसने बहुमत गमावले होते. त्यामुळे लोकसभेतील त्यांची कामगिरीही खालावली होती. 1969 साली काँग्रेसमध्ये फूट पडली होती. त्यामुळे काँग्रेसचे विभाजन होऊन काँग्रेस आहे म्हणजे इंदिरा गांधींची काँग्रेस आणि संघटना काँग्रेस म्हणजेच काँग्रेस ऑर्गनायझेशन अशा काँग्रेस अंतर्गत काँग्रेसच्या 2 संघटना निर्माण झाल्या. 1967 ते 1971 काळात काय झालं होतं तर 1967 सालच्या निवडणुकीत काँग्रेस 8 राज्यात पराभूत झाली होती किंवा बहुमत गमावलं होतं आणि 1969ला काँग्रेस अंतर्गत फूट पडली होती आणि 2 संघटना निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर 1971 ते 1975 यामध्ये सहमती विरुद्ध आंतरपक्षीय संघर्ष म्हणून हा काळ ओळखला जातो. 1971 ते 1975 हा काळ सहमती विरुद्ध आंतरपक्षीय संघर्ष म्हणून ओळखला जातो. कारण त्या काळात प्रबळ विरोध असूनही 1971 सालच्या निवडणुका काँग्रेसने बहुमताने जिंकल्या होत्या. या निवडणुकीत संघटन काँग्रेस या पक्षाची म्हणजे इंदिरा काँग्रेसला जो विरोध करणारा गट होता तो संघटन काँग्रेस म्हणून ओळखला जातो. या पक्षाची वाताहत झाली होती तर इतर राजकीय पक्षांचा सुद्धा पराभव झाला होता. काँग्रेस पक्षाचे संघटन विस्कळीत होऊन नेतृत्व केंद्रीय राजकारण म्हणजे फक्त इंदिरा गांधी भोवतीचं राजकारण या काळात सुरू झालं होतं. 1971 ते 1975 सहमती विरुद्ध आंतरपक्षीय संघर्ष म्हणजे अंतर्गत पक्षीय संघर्ष चालू होता. 1975 ते 1977 या काळात काय झालं तर आणीबाणी आणि सत्तेचे केंद्रीकरण झालं. यामध्ये काँग्रेस पक्षाचा आधार ढासळला होता. त्यामुळे 1975ला त्याच काळात आणीबाणी लावली होती. आणीबाणी लावल्यामुळे विरोधी पक्षनेते आणि कार्यकर्ते यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. तर पक्ष, शासन आणि पंतप्रधानांचे कार्यालय या ठिकाणी सत्तेचे केंद्रीकरण झाले होते. या काळात काय झालं होतं तर 1975 ते 77 दरम्यान आणीबाणी लावली होती. आणीबाणीमध्ये विरोधी पक्षनेते कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबलं होतं. या काळात सत्तेचे केंद्रीकरण झालेलं आढळतं. कारण सत्ता ही फक्त इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्यामध्ये समाविष्ट झाली होती तेव्हा यांच्यात मार्फत संपूर्ण कारभार देशाचा चालवला जात होता. तर 1977 ते 1979 पासून आघाडीचे राजकारण सुरू झाले. कारण या काळाला काय म्हणतात तर 1977 ते 1900 दरम्यान आघाडी राजकारणाचे जनता प्रारंभ. 1975ला जी आणीबाणी लावली होती त्यामुळे लोकांमध्ये रोष ओढून घेतला होता इंदिरा गांधींनी. या रोषांमुळे 1977च्या निवडणुकीत इंदिरा गांधींना पराभव पत्करावा लागला. 1977 सालच्या निवडणुकीतून द्विपक्षीय पद्धतीच्या उदयाची शक्यता निर्माण झाली. या निवडणुकीत सरळ लढतींची संख्या 101 वर पोहोचली होती. म्हणजे फक्त इंदिरा गांधी काँग्रेस आणि जनता पक्ष यांच्यामध्ये लढाई झाली होती. सरळ लढतींची संख्या जवळजवळ 101 वर पोहोचली होती. अपक्षांना नाकारून 75% मतं जवळजवळ 75% मतं ही जनता पक्ष आणि काँग्रेस या 2 पक्षांनाच मिळाली होती. पक्षामधील संघर्ष, पक्षांतर्गत फाटाफूट, काँग्रेसचा पराभव आणि जनता पक्षाचा विजय यामुळे भारतीय पक्ष व्यवस्थेत पक्षांच्या आघाडीने महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले. 1977 ते 1979 ही आघाडी राजकारणाचे जनता प्रारंभ म्हणून काळ ओळखला जातो. त्यानंतरचा काळ येतो 1980 ते 1989. या काळात काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांमधील संघर्ष म्हणून हा काळ ओळखला जातो. 1980 ते 1989 हा काळ काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांमधील संघर्ष म्हणून ओळखला जातो. कारण या काळात पुन्हा काँग्रेस हा पक्षाची सत्ता आहे. तिचे विरोधकांशी असलेले संबंध बदलले. विरोधकांशी शासनाचा कोणत्याही स्वरूपाचा संवाद हा थंडावला होता. याच टप्प्यावर राजीव गांधी सरकार विरोधकांना सहन न करणे वा वगळण्याचे राजकारण सुरू केले. दरम्यान साम्यवादी पक्ष, भाजप, भारतीय लोकदल या पक्षांची स्थिती चांगली होती. 9 राज्यांमध्ये जनता पक्ष हा दुसऱ्या स्थानावर होता. हिंदी भाषिक प्रदेश आणि मुस्लिम समुदायातून काँग्रेसला असलेला पाठिंबा या काळामध्ये रोडावला होता म्हणजे कमी झाला होता.
हिंदी भाषिक प्रदेशातील आणि मुस्लिम समाजाला काँग्रेसला असलेला पाठिंबा 1980 ते 1989 काळात कमी झाला होता. 1984 सालच्या निवडणुकीनंतर केंद्रीय काँग्रेस प्रबळ बनली, पण अनेक राज्यात ती सत्तेबाहेर होती. 1980 ते 1989 हा काळ काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांमधील संघर्ष म्हणून ओळखला जातो, कारण यामध्ये प्रादेशिक पक्षांची सुद्धा ताकद वाढत गेली होती. त्याचबरोबर राजीव गांधीचं जे सरकार आलं होतं त्यांनी विरोधकांशी किंवा इतर पक्षांशी कोणत्याही स्वरूपातील संवाद करण्याचं टाळलं होतं. त्याचबरोबर 9 राज्यांमध्ये जनता पक्ष हा दुसऱ्या स्थानावर आला होता. विरोधी पक्ष हा बळकट झाला होता. त्याचबरोबर काँग्रेसला असलेला मुस्लिम समुदायातील पाठिंबा आणि हिंदी भाषिक प्रदेशातील पाठिंबा हा कमी होत चालला होता. त्यानंतरचा काळ येतो 1989 ते 2004. 1989 ते 2004 हा काळ बहुपक्ष पद्धत आणि काँग्रेस धुरीणत्वाचा अभाव म्हणून ओळखला जातो, कारण या काळामध्ये काँग्रेसची ताकद कमी झाली होती. 9व्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय पातळीवर खऱ्या अर्थाने बहुपक्षीय सरकार अस्तित्वात आहे. मागास घटकांच्या राजकीय सहभागाचे प्रतिनिधित्व राजद, बसपा आणि समाजवादी पक्ष करू लागले. 1996 सालच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांचे स्थान घसरले आणि प्रादेशिक पक्षांचे बळ वाढले. तसेच राष्ट्रीय राजकारणात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका बनली. 1989 ते 2004 या काळात प्रादेशिक पक्षांचे संख्याबळ वाढलेले दिसून येते, तर राष्ट्रीय पक्षांचे स्थान हे घसरलेले दिसून येते. राष्ट्रीय राजकारणात ही प्रादेशिक पक्षांना जास्त डिमांड किंवा जास्त महत्त्व आलेलं दिसून येते 1989 ते 2004 या काळात. 1991, 1996 आणि 1998च्या निवडणुकांमध्ये 2 ऐवजी 3 पक्षांमध्ये वा पक्ष आघाडीमध्ये सत्ता स्पर्धा घडून आली. म्हणजे 1991ची निवडणूक, 1996ची निवडणूक आणि 1998च्या निवडणुकांमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत प्राप्त झालं नाही, तर 2 किंवा 3 पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करता येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तर 2004 ते 2014 हे आघाडी व्यवस्था आणि काँग्रेसचे पुनरुज्जीवन म्हणून ओळखले जाते. या काळात 2004 साली काय झालं तर 2004 सालच्या निवडणुकीतून एकपक्षीय आणि एका आघाडीचे वर्चस्व संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले. या टप्प्यावर डाव्या पक्षांच्या संख्याबळात वाढ झाली. UPAच्या रूपाने पक्षीय स्पर्धेत काँग्रेस पुन्हा स्वतःला उभारी देऊ शकली. राष्ट्रीय पक्षाचे महत्त्व वाढले असेही म्हणता येत नाही, कारण भाजपचे संख्याबळ कमी होतानाच काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष या काळात ठरला. राष्ट्रीय पक्षाचे महत्त्व या काळात वाढले असे म्हणता येत नाही, कारण त्याच काळात डाव्या पक्षांचे सुद्धा संख्याबळात वाढ झाली होती. प्रादेशिक पक्षांची ताकद वाढली होती. या काळात फक्त भाजपची ताकद कमी झाली तर काँग्रेसची संख्याबळात वाढ झाली. हा बदल घडून आला. तर 2014 ते 2019 हा काळ कशासाठी ओळखला जातो तर भाजपचे वर्चस्व आणि आघाडीचे सातत्य. 2014 सालच्या 16व्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये केवळ भाजप या पक्षाला लोकसभेतील 282 जागा आणि 31% मते मिळाली. हा पक्ष एक हाती सर्वाधिक जागाच नव्हे तर सत्ता स्थापन करण्यासाठी स्पष्ट बहुमत मिळवणारा पक्ष ठरला. परिणामी एक पक्ष पद्धतीचा पुनरुदय आणि आघाडी व्यवस्था कालबाह्य झाल्याची चर्चा सुरू झाली. तथापि UPA व NDA आघाडीतील घटक पक्षांच्या मतांमध्ये दखल घेण्याइतपत घट झाली. म्हणजे या काळात जर BJPनं एक हाती सत्ता जरी मिळवली असती तर त्यांना फक्त 31% मतं मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या मतांमध्ये फार मोठी अशी काही वाढ झाली नाही. पक्षांच्या मतांमध्ये दखल घेण्याइतपत घटसुद्धा UPAच्या मतांमध्ये घट झाली. 2019 नंतर सुद्धा भाजपने 303 जागा मिळवत सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून निवडून येऊन सुद्धा आघाडी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आता आपण केंद्रीय पातळीवरील आघाडी शासन कशा प्रकारचं होतं ते बघू. आघाडी शासन कोणकोणत्या काळात अस्तित्वात आलं. 24 मार्च 1977 ते 28 मार्च 1979 हा काळ का महत्त्वपूर्ण आहे तर 1975ला इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली होती. 1975ला बहुसंख्य विरोधकांना तुरुंगात डांबले होते. त्याचबरोबर लोकांवरती भरपूर अन्याय झाले होते. त्यामुळे नंतर झालेल्या 1977च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला तर जनता पक्षाला जनतेने संपूर्ण पाठिंबा दिला. या काळात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनसंघ, भारतीय लोकदल, काँग्रेस म्हणजे इंदिरा गांधींना विरोध करणारी संघटना बाहेर पडून पडलेली ती संघटना काँग्रेस, समाजवादी पक्ष या घटक पक्षांनी बनलेले जनता पक्षाचे सरकार
1977 ते 1979 या काळात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आले. जनता पक्षात फूट पडल्यामुळे अविश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला आणि परिणामी सरकार कोसळले. याच काळात काय झालं तर जनता पक्षामध्ये भरपूर पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले व काही पक्षांनी पाठिंबा काढल्यामुळे अविश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला आणि परिणामी हे सरकार कोसळले. 1979 ते 1980 दरम्यान काय झालं तर ऑक्टोबर 1979मध्ये चरण सिंग हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांच्या पाठिंब्यावर पंतप्रधान झाले. चरण सिंग कोणाच्या पाठिंब्यावर पंतप्रधान झाले तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष ऑफ इंडिया या दोन डाव्या विचारसरणीच्या पार्टींच्या पाठिंब्यावर 1979मध्ये चरण सिंग हे पंतप्रधान झाले. यावेळी इंदिरा काँग्रेसने चरण सिंग यांना बाहेरून पाठिंबा दिला, परंतु इंदिरा काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढल्यामुळे चरण सिंगांना राजीनामा देणे भाग पडले. या काळात चरण सिंग कोणाच्या पाठिंब्यावर पंतप्रधान झाले होते तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष ऑफ इंडिया यांनी पाठिंबा दिला होता, परंतु त्यांच्याकडे बहुमत प्राप्त नव्हते. त्यासाठी इंदिरा गांधींनी बाहेरून पाठिंबा दिला होता, परंतु कालांतराने इंदिरा गांधींनी बाहेरून दिलेला पाठिंबा काढल्यामुळे चरण सिंग यांना राजीनामा द्यावा लागला. तर 2 डिसेंबर 1989 ते नोव्हेंबर 1990 या काळात कोणाचं सरकार अस्तित्वात आलं तर व्ही पी सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी राष्ट्रीय आघाडी ही 11 महिन्यांसाठी सत्तेवर राहिली, परंतु राष्ट्रीय आघाडीतील भारतीय जनता पक्षाने पाठिंबा काढल्यामुळे हे सरकार कोसळले. या काळात 1989 ते 1990 या काळात व्ही पी सिंग यांचे सरकार होतं. हे सरकार 11 महिन्यांसाठी सत्तेवर राहिलं, परंतु त्याच काळात बी पी मंडल यांचा रिपोर्ट किंवा जे लागू केलं त्याला विरोध म्हणून बी जे पीने व्ही पी सिंग सरकारचा पाठिंबा काढला, त्यामुळे सरकार कोसळलं. त्यानंतरचा काळ येतो 1990 ते 1991, नोव्हेंबर 1990 ते 1 जुलै 1991. व्ही पी सिंग सरकार कोसळल्यानंतर इंदिरा काँग्रेसच्या पाठिंब्यावर चंद्रशेखर हे पंतप्रधान बनले. व्ही पी सिंगांच्या नंतर कोण पंतप्रधान बनले तर चंद्रशेखर हे पंतप्रधान बनले. यासाठी पाठिंबा कोण दिला होता तर काँग्रेसने नंतर पाठिंबा काढल्यामुळे 6 मार्च 1991 चंद्रशेखर यांनी राजीनामा दिला आणि लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला दिला. तर जून 1996 ते एप्रिल 1997 या काळात कोणाचं सरकार अस्तित्वात होतं तर HD देवगौडा यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त आघाडी सरकार हे सत्तेत आलं होतं 1996 ते 1997 दरम्यान. तर 1997 ते 1998 या दरम्यान इंद्रकुमार गुजराल यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त आघाडी सरकार सत्तेत आलं होतं. तर 1998 ते 1999 या दरम्यान भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी हे सत्तेत आलेले होते. तर 96-97ला कोण होतं तर HD देवगौडा, 97-98ला इंद्रकुमार गुजराल, 98-99ला भाजपच्या नेतृत्वाखालील अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार, 77-79ला मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील, 1980ला चरण सिंग पंतप्रधान, 89-90ला व्ही पी सिंग, 90-91ला चंद्रशेखर, 96-97ला HD देवगौडा, 97-98ला इंद्रकुमार गुजराल, 98-99ला अटल बिहारी वाजपेयी. तर 99 ते 2004 1999 ते 2004 या काळात भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेत आली व राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासनाने आपली 5 वर्षे पूर्ण केली. आघाडी शासनाने आपला 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारा हा पहिलाच प्रयोग ठरला होता. 2004 ते 2009 या काळात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार व डाव्यांच्या पाठिंब्याने संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच UPA हे आघाडी शासन सत्तेत आले आणि मनमोहन सिंग हे पंतप्रधान बनले. 2009 ते 2014 या काळात सुद्धा काँग्रेस नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सत्तेत होती. 2014 ते आज तागायत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDA ही सत्तेत आहे. आता आपण पक्ष पद्धतीमध्ये कोणकोणते बदल झाले ते बघूया. पक्ष पद्धतीतील बदल 1990 नंतर भारतीय पक्ष पद्धतीत काही बदल घडून आले. ते कोणकोणते बदल आहेत तर पहिला बदल आहे पक्ष समर्थनातील बदल आणि पक्ष पद्धतीचे स्वरूप ठरवण्यात प्रादेशिक पक्षांची भूमिका ही महत्त्वाची ठरत आली आहे. त्याचबरोबर दुसरा बदल कोणता झाला तर तुल्यबळ अशा विरोधी पक्षाचे सातत्य राहिले नाही, म्हणजे प्रादेशिक पक्षांची भूमिका प्रबळ बनत चालली आहे. तर तुल्यबळ विरोधी पक्ष सत्तेत किंवा या तुल्यबळ विरोधी पक्षाचं सातत्य राहिलं नाही किंवा जास्त ताकदवर विरोधी पक्ष उरला नाही. तिसरं बदल काय झाला तर जमातीय आणि पुनरुज्जीवनवादी
चळवळींसाठी राजकीय आवाहन करण्यात येऊ लागले. म्हणजे जातीच्या नावाने मतं मागितली जात लागले आहेत, भाषेच्या नावाने मते मागितली जाऊ लागले आहेत. हा बदल या पक्ष पद्धतीमध्ये झालेला आहे. चौथा बदल काय झाला तर आकर्षक घोषणाबाजीद्वारे लोकमनोरंजनवादी डावपेचांचा अवलंब करण्यात येऊ लागला. घोषणा करून मतं मिळवण्याचा कल आता सुरू झाला. त्याचबरोबर निवडणूक पूर्व किंवा निवडणुकीनंतर होणाऱ्या पक्षीय आघाड्यांचं राजकारण वाढत चाललं. निवडणुकीत संघराज्यवाद याचं प्रमाण वाढले, इलेक्टोरल फेडरलिझमचं प्रमाण वाढलं. व्यक्तिगत हितसंबंध आणि अल्पकालीन उद्दिष्टांसाठी आघाड्या स्थापन केल्या जाऊ लागल्यात. या आघाड्या कशासाठी स्थापन केल्या जाऊ लागल्यात तर व्यक्तिगत हितसंबंधासाठी, स्वतःला मंत्रिपद मिळवण्यासाठी किंवा कोणता फायदा प्राप्त करण्यासाठी या आघाड्या स्थापन केल्या जाऊ लागल्या. महिलाविषयक धोरणाबाबत सर्वपक्षीय भूमिका ही एकसारखी वाटते. म्हणजे प्रत्येक पक्षाला महिलांना आरक्षण द्यायचं आहे, परंतु पुढाकार मात्र कोण घेत नाही. महिलाविषयक धोरणाबाबत सर्वपक्षीय भूमिका ही एकसारखी वाटते. 9वा काय बदल आहे तर पक्ष सदस्य व पदाधिकाऱ्यांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांची संख्या वाढत चालली. फुटीरतावादी आणि अंतर्गत मतभेद यांचे प्रमाण वाढत चालले. म्हणजे पक्षांतर्गत फूट वाढत चालले, अंतर्गत मतभेदाचे प्रमाण वाढत चालले. असे बदल हे पक्ष पद्धतीमध्ये 1990 नंतर घडून आले. पक्ष पद्धतीमध्ये कोणकोणत्या उणिवा आढळतात तर पक्ष पद्धतीमध्ये पक्ष बांधणी ही कार्यक्रम, विचारप्रणाली, आधुनिक धारणा व उद्दिष्टे यांच्या आधारावर न होता पारंपरिक आधारावरच पक्ष बांधणी होत चालली. दुसरी उणीव काय तर स्वतंत्र चळवळीचे रूपांतर राजकीय पक्षात झाल्याने पक्षीय विस्तार आणि लढतींना पुरेसा अवकाश मिळाला नाही. रचना, कार्यपद्धती या संदर्भात पक्षांमध्ये फारसा फरक आढळत नाही. म्हणजे सर्व पक्षांची रचना, त्यांची कार्यपद्धती जवळजवळ समानच आढळते. शासनबाह्य सामाजिक आर्थिक क्षेत्रातील कामगिरीवर भर देण्याऐवजी शासन रचनेत प्रवेश मिळवण्यावर भर दिला जात आहे. अंतर्गत लोकशाही, ऐक्य, शिस्त, धोरणात्मक एकवाक्यता, ध्येयवाद, संघटनात्मक सुसूत्रता या घटकांकडे दुर्लक्ष झालेले दिसते. म्हणजे अंतर्गत लोकशाही आढळून येत नाही, ऐक्याचे प्रमाण कमी होत चालले, शिस्त पक्षांमध्ये राहिलेली नाही, धोरणात्मकता, एकवाक्यता, ध्येयवाद, संघटनात्मकता, सुसूत्रता यांच्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. सर्वच पक्षांमध्ये कमी अधिक प्रमाणात भ्रष्टाचार, काळा बाजार, गुन्हेगारी, दहशतवादी, अपप्रवृत्ती या प्रकारच्या प्रवृत्ती दिसून येतात. मागास घटकांच्या हितसंबंधाचा पाठपुरावा करण्याऐवजी त्यांचे नेतृत्व, संस्कृती, भाषा आणि इतर अस्मिता यांचा प्रतिकात्मक वापर करण्यात येतो. म्हणजे मागास घटकांच्या हितसंबंधाचा म्हणजे त्यांचे हक्क प्राप्त करून देण्याऐवजी, त्यांना त्यांच्या गरिबींचे निर्मूलन करण्याऐवजी, त्यांना शिक्षणाचा पुरवठा करण्याऐवजी, पायाभूत सुविधांचा पुरवठा करण्याऐवजी त्यांचे संस्कृती, भाषा आणि इतर अस्मिता यांचा प्रतिकात्मक वापर करून त्यांच्यामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न आता पक्ष पद्धतीमध्ये केला जातो. आता पक्ष पद्धती पुढील आव्हाने आणि समस्या कोणकोणत्या आहेत तर अंतर्गत लोकशाहीचा अभाव आढळून येतो. त्याचबरोबर घराणेशाहीतून येणारा वारसा हक्क यामुळे कार्यकर्त्यांना, जे तळागाळातून कार्यकर्ते वर आले त्यांना डावललं जाऊन घराणेशाहीतून येणाऱ्या वंशजांना अधिकार किंवा नेतृत्व करण्याची संधी मिळून कार्यकर्त्यांना, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना डावललं जाते. तिसरं आव्हान काय तर पैसा आणि बळाचा वाढता प्रभाव वाढत चालला. त्याचबरोबर अर्थपूर्ण पर्यायाची अनुपलब्धता आहे. म्हणजे जर एखाद्या पक्षाला विरोधक हवा असेल तर त्या विरोधकाचे अस्तित्वच नाही, त्यामुळे पर्यायच उपलब्ध नसल्यामुळे आहे त्या पक्षालाच मत देणं हे गरजेचं पडतं. त्याचबरोबर संघटनात्मक बांधणी नाही, पक्षांतराची समस्या पक्षांसमोर आहे. महिलांचे प्रतिनिधित्व ही एक मोठी समस्या पक्षांसमोर आहे. त्याचबरोबर सदस्यांचे प्रशिक्षण नाही, निधीची कमतरता असल्यामुळे पक्षांना योग्य त्या कार्यक्रम अंमलबजावणी करता येत नाही. राजकारणात विचारप्रणाली आणि मूल्यांचा अभाव आढळून येतो, गुणवत्तापूर्ण नेतृत्वाचा अभाव आढळून येतो. अशा प्रकारे आपण आज पक्षपद्धतीचा अभ्यास केला आहे. पुढच्या लेक्चरपासून आपण राष्ट्रीय पक्ष म्हणजे काँग्रेसची स्थापना कशी झाली, BJPची स्थापना कशी झाली, कोणकोणते राष्ट्रीय पक्ष आहेत, राज्यपक्ष महत्त्वाचे कोणते आहेत, या संपूर्ण पक्षांचा आढावा आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.